काय गोष्टी करता. माझं नाव लावण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो म्हणून त्या पोरी देवाचं नाव लावतात. पण त्यातल्या एकाही मुलीच्या अंगाला स्पर्शही केला नाही. तो माझा कृष्ण आहे आणि तो माझा हिंदू धर्म आहे. भाग्यवान कुळातले तर आम्ही. आणि ज्या बाकीच्या 8 बायका आहेत त्या देवाकडे आलेल्या आहेत, देवानी केलेल्या नाही आहेत. हा, लक्षात घ्या. मग एक द्या. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण कळलं पाहिजे, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जे दिसे बुजते ते मानीचे भगवंता, भक्तियोग निश्चित जाणं माझा भरला घनदाट हरी दिसे. देव सगळीकडे. देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला. भरणी बुरला चराचरी, भरणी बुरला चराचरी. देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, देव नटला नाना पर देव नटला, नाना पर देव नटला, नटला 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 नटला. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरून उरला. देव आहे, देव आहे. अर्थात देव आहे सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला, इथं ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी फरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे. 16,107 घर जामुवंतीचं, अस्वलांची पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव आहे तो माया रूपी तिथं होता. 16,107 घर जामुवंतीचं, 16,108 घर रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं कोण दिसतंय का, आसपास कोणीच नाही. रुक्मिणी एकट्याच. रुक्मिणी माता पट्टराणी आहेत. कोण आहेत? राण्याची राणी म्हणजे पट्टराणी. एकट्याच दिसल्या. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. देव मागतो म्हणजे नांदळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. पट्टराणी. नारदाने हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणणार गबाळ, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं बिसाळलं का काय? नारदा, नारदा नाही नारद राव म्हणायचं. दादा, वासनेनं जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ भक्ताला येड लावलं. आपल्यासारख्याची काय कथा आहे? म्हणून जरा सुधरून राहा. देवाचा बाप देवळात नाही, आपलं जगात बघायला भेटायचं नाही. जरा सुधरा. लय याड्यावानी करू नका. हा, सारखा अर्थ मी खरं आहे रे तुझं, खरंच आहे तुझं महाराज बरं का. या विषयाकडे तुमच्याच मालकाने सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. रुक्मिणी मातेला कळलं देवानं आपल्याकडं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही नारदराव, असं बी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटीला लय कमी येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसला भारी. पण कसं आहे ना नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून या बजाजनगर मध्ये गेले, ही लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? घ्या समजून. असं असतं महाराज बरं का. मग आता असं कसं आपण काय करू? ऑफिशियली लग्न करू. आता लग्न करायचं म्हणलं विधी करावी लागेल. मग नारदाला सांगितलं रुक्मिणी मातेनं, समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन आंघोळ करा. रुक्मिणी माता गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं? 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 कळलं त्यालाच कळलं. नारदात गेले खरं, पण वर आले. वर आले नाही, वर आली. उगाच्या उगं धोत्रातलं गेलं, निर्यात गुतलं. काही गरज नव्हती. चांगले नारायण नारायण करीत होते.
चिपळ्या गेल्या न बांगड्या आल्या नतनीन मुरनीन ठुशीन झुमकना नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. चवळ्याच्या शिंगीसारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. जिथं निघालं ते वण तिथं कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा अकराळ विक्राळ शिकारीसाठी आला होता. अशी खांद्याला इथं पेटी बांधलेली मनगटाला दष्टपुष्ट अशी खांद्यापर्यंत केस काळा कुळकुळीत तसल्या रानात तसल्या येड्याला तसली दिकणी स्त्री दिसली. मोहा आवरतोय धरलं तिच्या हाताला. चल. नारदी म्हणलं तुला माहित नाही मी कोण आहे. गप्पे चल. ते म्हणले येड्या मी आताच बदलले. गप्पे चल. वडीत वडीत नेली. वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक. कीर्तन नाही लेकर 60 पोरं झाली. किती पोरं झाली? शास्त्र आहे बरं. भूत लागले नारदाला 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नारदाला. कसलं भूत? कल्पनेचं वासनेचं भूत लागलं. 60 पोरं झाली. नारदी म्हणली धनी अहो एखादी तरी पोरगी असू द्या. ही 60 कुठं न्यायची? वारं घालाय तरी पोरगी नको. 61वी मुलगी कपिला षष्ठी. 61 लेकर. आपल्याला 2 सांभाळणं होत्यात का माय? एक खातंय तर एक उठतंय तर एक भांडतंय. जीव नाकीनो येतो. 61 सांभाळायची सोपी का माय? महाराज नग म्हणली ही असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलो बरं. नारदी उठली जीवनाला कंटाळून कुंडात जीव द्यायला गेली. उडी मारली मिली नाही. जागेवर आली. शिंडी शिंडी जागेवर आली. पुन्हा नारदीचं नारद झालं. नारद म्हणले सुटलं काय? पटविने पाण्याच्या बाहेर आले. अजून काहीतरी कुठं न व्हायच्या आधी गळ्यात माळ हातात चिपळ्या इना घेतला. नारायण नारायण. झटका अजून बाकी. नारद मुनीला तिथंच रुक्मिणी माता हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे. पण मी काय म्हणतो चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 शिव्या द्यायच्या. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळात तेवढी बऱ्या कळा लय सोसलं ग. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. पोरांनो मी विचार करते नारद एकदा चुकले तर 61 बाळंतपण भोगावी लागली. तुम्ही आतापर्यंत किती बऱ्याच चुकला. कसं होईल तुमचं? पण काळजी करू नका मी हे ना. तुम्ही काळजीच करायची नाही. आपल्याला बोलावलंय कशाला? जे झालं ते झालं. काळजी करायची महाराज काही चिंता करायची नाही. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश. सगळं गेलेलं पाप जाळायची ताकद एका गोष्टीत आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. इथे फक्त हरिमुखे म्हणा झालेलं सगळं पाप जळतंय आणि येणारं सगळं भविष्य सुखी होतंय फक्त मुखात त्याचं नाम. सांगते ना मी कसं घ्यायचं. दोन्ही हात वर करा प्रेमाने. ज्यांना पाप कधीच केली नाहीत त्यांनी घेऊ नका. ज्यांनी केले ती थोडीफार त्यांनी घ्या. आता जाळायची असली तर घ्यावी लागतेली नाही तर तुम्ही लय पुण्यवान आहे मग तशी. हा दोन्ही प्रेमाने. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोपाल राधे. गोविंद राधे बोल गोपाल राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. गोविंद राधे बोल गोपाल राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 राधे. एकदा राधा म्हटलं सत्य. नामदेव सांगतात देवा
विनंती एवढीच आहे, हे असत्य हा जो संसार आहे हा अंगीकार नाही करता आला पाहिजे. तू कळला पाहिजे, फक्त तू कळला पाहिजे. कल्पनेची वादा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. काही नाही देवा, ह्यांना सुखी करायचं असेल तर ह्यांना फक्त असत्यापासून लांब ठेव. आणि आमच्याकडे खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. खरं आहे का नाही? आपल्यात मन आहे ना, खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं आणि हे जग खोट्याला फार लवकर स्वीकारतं. पण एवढं लक्षात ठेवा, असत्याचा कितीही गाजावाजा झाला, असत्याची कितीही टवाळणी झाली, असत्याला लोकांनी कितीही मांडलं तरी सत्य एके दिवशी तोंड वर करून येतं. आणि जेव्हा सत्य उभं राहतं तेव्हा असत्याचा टिकाव लागत नाही. हे आपल्या नामचिंतनाचं सगळ्यात मोठं तथ्य. आणि तर सत्य फक्त नाम आहे. आम्ही तरतो, पण आम्ही तरत नाही याचं कारण आहे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही जो तारतो. मग 3 माणसं नावेत बसली, या काठाहून त्या काठाला जायचं. जाग्यावर आले तुम्ही? तुम्ही जाग्यावर आले का? या काठाहून त्या काठाला जायचं. नावेकरी म्हटला मी सोडतो. माणसं म्हणले आम्ही शाणे आहेत, आम्हाला येते नाव हाकायला, तुमची गरज. शाणे होते हे. नाव हाकायला चालू केली, रात्र उलटली, पहाट झाली. तर म्हणलं का रे, रात्र गेली तरी काठ आला नाही, तळ फारच मोठा, पात्र फारच मोठं दिसतंय नदीचं. पुढं किती राहिलाय काठ बघ बरं. ते म्हणले पुढचं सोड, महाग किती सोडलंय ती तरी बघ. महाग वळून बघितल्यावर कळलं हे जागेवरच होते. नावाडी आला, म्हणले जाऊन आले का? ते म्हणले गेलोच नाही. म्हणले मग रात्रभर काय केलं? ते म्हणे नाव हाकली पण पुढं गेलीच नाही. ते म्हणले मूर्खा, नीट बघायचं ना, जाताना नाव लिंबाच्या झाडाला बांधली होती, जाईन का? नीट ऐका, भक्ती वैराग्याची नाव आहे, भक्ती आणि वैराग्याची नाव आहे. त्यात जे बसलंय ते ज्ञान आहे. दोरी अहंकाराची आणि झाड संसाराचं आहे. संसाराच्या झाडाची, अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही किती वैरागी असा, तुम्ही किती मोठे वक्ता असा, पहिलं तीराला जाणार. म्हणून अहंकाराची दोरी सोडता आली पाहिजे. आणि अहंकार यावा इतकी लायकी आपली नाहीच. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे, कोणाकडे जावं? अहंकार फक्त देवांना, संतांनाच येऊ शकतो. आपण फक्त वाऱ्यात आहे, पण वाऱ्याच फार त्रास देतो. म्हणजे याचा अर्थ स्वाभिमान सोडा असं नाही बरं. नमतं राहायचं, पण फक्त देवा आणि संतांसमोर. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कुणी करत नाही, हा अभिमान आहे. लक्षात येतंय? स्वाभिमान आणि अभिमान फरक आहे. जिथे आम्ही दैवाचे स्वाभिमान आहे, मी दैवाचा अभिमान आहे. जिथं एकट्याचं कौतुक आहे तिथे अभिमान आहे. जिथं सकलांसाठी आहे तो स्वाभिमान आहे. आणि स्वाभिमान कुठल्याच परिस्थितीत घाण टाकायचा नाही. जीव गेला तरी चालेल, पण स्वाभिमान टिकवायचा. माझी विनंती आहे, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा जीवनात जास्त समाधान देते. म्हणून स्वाभिमानानं कमवा आणि खा. आजच्या पिढीला माझी विनंती, स्वाभिमान टिकवा, गरजेचं आहे. फक्त अभिमान करू नका. कारण रावणाला 80,000 बायका, 1,00,000 पुरं, 1,25,00,000 नातू, नवग्राच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी बाळांपण, ही सत्ता होती रावणाची, पण टिकली अहंकार. लंका कोणाची? भिका पाटलाची. संभाजीनगरकर. लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? लक्षात ठेवा, महादेवाची. रावणाची लंका नाही, महादेवाची लंका आहे. स्थापत्य महादेवाचं आहे लंकेचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलिवलं होतं. शास्त्र, उपनिषद, वेद कळते तुम्हाला? उगाच बोलिवलं मला. अरे एवढं सत्य आहे रे. जर माझं आहे म्हणलं तर टिकणार. मैं नहीं, मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. कुणीतरी दिलंय याची जाणीव ठेवा, आणि ज्याने दिलंय त्याचं नाम फक्त मुखात ठेवा. काही लागत नाही रे आयुष्यात. लय तथ्य पथ्य, लय तत्व सांभाळायची गरज नाहीये. फक्त मी विठ्ठलाला आपलं मानावं, विठ्ठल मला आपलं मानतो. आपुल्या संसाठी करोनी
ठेला जाईन गे माय तया पंढरपुरा काहीच लागत नाही मी त्याची वाट चालावी नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल काही नाही जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देवाला सांगा लोकांना सांगू नका हे लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात लोक तोंडावर गोड बोलतात कीर्तनाला म्हणणार ताई काय कीर्तन केलं लय गोड कीर्तन करता लगी ताई मंडपाच्या वर मंडप नाही म्हणा पण ढगात महाराज बरं का ताई लगी वरच पण याची अक्कल ताईला पाहिजे हे तोंडावर गोड बोलतं हे तोंडावर म्हणणार काही कीर्तन केलं आपण गाव सोडलं की हीच म्हणणार लय गुणाची नाही ती हीच आहे ती बिग बॉस वाली लोक आहेत ही लोक तोंडावर गोड बोलतात हे ह्या लोकांचं कसं आहे ह्यांच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे शेवटी हे कलियुग आहे इथं अर्धनग्न होऊन नाचणारी फ्री माइंडेड आहे हाय क्लास आहे आणि कीर्तनात नाचणारी अनएज्युकेटेड आहे अनप्रोफेशनल आहे अनक्लास आहे लोअर क्लास आहे थर्ड क्लास आहे इथं एखादा जर माणूस माळकरी एखादा शेतकरी जर धोतर घालून विमानात गेलाय तर लोक त्याच्याकडे असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय आणि धोत्रात बॉम्ब गुंडाळलाय आता फेकणारच आहे लय किंमत काही नाही धोत्रावाल्याला तर लोक येड्यातच काढतात पण ह्याला कुठं माहित आहे अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती हानुकाठी अरे आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू अरे शाळपटले बेळपटलेले समजता का काय आम्हाला सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीत सगळं सामर्थ्य गाठ्यात आम्ही त्याचे दास आणि तुम्ही आम्हाला येड्यात काढायला लागले असं तसं एक तर तुम्हाला कीर्तन माहित नाही लोकांना आजकालचे कीर्तन परंपरा माहित नाही खुशाल लोक फोन करून म्हणतात हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते होय रे मी तुला हे प्रोग्राम दिसतो का नाही आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं घुसेव महाराज लोकांना घुसवतो कडू त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती म्हणून ह्याला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे किती ती चिल्ड्र दाद्या अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आईचे बळ रेडा बोले विचार करा आम्ही किती श्रीमंत आई बापाची लेकर आहेत लोक येड्यात करतात रे जे तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून नाही नाही आमचा डोंबऱ्याचा खेळ आहे वाजवणारा बी आम्ही सांगतो गाणारा बी नाचतो बी आम्हीच हा ना तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हणून त्याला पाकावाज घालून सांगाय पाहिजे ह्याला पाकावाज बांधतात मूर्ख झाली लोक काही बोलतात काही त्यांच्या बोलण्याला तरा राहिली हा दादा हे व्यासपीठ आहे जगाचा मालक उभा असतो इथं हे व्यासपीठ आहे तुम्ही जे म्हणता तो मंच आहे हा पखावाज आहे ती डुलकी आहे ह्यो विन आहे ते तुंतुन आहे ह्यो महाराज आहे ते तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही विनोद तुमच्यासाठी करतो आम्ही तुम्ही बसावं म्हणून तुम्हाला पचावं म्हणून नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज कीर्तन एवढंच सामर्थ्यवान आहे कीर्तनकार किती येडा असला तरी त्याला मोक्ष द्यायची ताकद त्या कीर्तनात आहे फक्त तो कीर्तनकार असा कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही रे येडे हो कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो आमची काही ताकद नाही महाराज फक्त दारात तुळस आहे घरात विठ्ठल आहे मुखात त्याचं नाम आहे हातात ज्ञानेश्वरी आहे हरिपाठ पाठ आहे संतांच्या वचनावर चालतो आणि फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक आहे आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं एवढी कृपा जर भगवंताचं नाम करत असेल गेलेलं आयुष्य चालू असणारं आयुष्य आणि येणारं भविष्य जर एक नाम सुखावत असेल तर घ्यायला हरकत काय पण विनंती माझी थोडे सावध व्हा तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो 22 वर्ष संसार केला व्यापार केला 22व्या वर्षी कळलं नामाशिवाय अक्षय धन नाही तेव्हा सावध झालो हरीच्या आलो जागरणा वेळ येतोपर्यंत सावध व्हा काय करायचं काही नाही फक्त भजन विठप्पा रखमा अरे विठोबा रखमाई आता राम आहेत हे रामायण आहे कोणतरी म्हणलं म्हणून रामानं सीतेला वनवासाला पाठवलं जरा डोकं चलवीत जा येडे झालात तुम्ही महाराज बरं काय तुम्हाला खरं कळत नाही म्हणून आता संप्रदायाची गरज आहे म्हणून हा नामचिंतनाचा 8 तास आहे मी सुरुवातीलाच म्हटलं
तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाही दादा, पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माणसं गोळा करायला कीर्तनच ठेव असं काय नाही. आजकाल माणसं कशाने बी गोळी होतात. माणसं गोळा करा आज काय लागतं गुरुजी, काही लागत नाही. माणसं कशाने येडीत माणसं आजकाल. 2 गाणी वाजली की गोळा होतात है ना. लाखाचा कोटीचा डीजे लावला की लोक गोळी होतात. उलट लोक चांगलं कड लवकर गोळा होत नाही. हे कलियुग आहे बाबा, त्याचं काही म्हणणं नाही. पण आज एवढा समाज तुम्ही गोळा केला. आणि खरं सांगतं, लोक शहाणी नाही असं म्हणता येणार नाही. आजकाल लोक पैशावर जात नाही. शहाणी बरं का, मी आधीच म्हणलं, शहाणी लोक पैशावर जात. लोक येतात, लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर येतात? शब्दावर येतात. लोक येतील धावून शब्दांवरी. आता याचा अजून एक अर्थ, शब्दावर सुद्धा येतात. कधी येतात? वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. ज्याचं वागणं चांगलं त्याच्या शब्दावर सुद्धा लोक धावून येतात. फक्त त्याचं व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे. म्हणून आयुष्यावर समाजासाठी ज्यांनी आयुष्य घालवलं असं सुंदर व्यक्तिमत्व असं चंद्रकांत दादा. कीर्तनाला उपस्थित चरणावर शतशः प्रणाम. सांप्रदाय नावात सुद्धा झळकतो महाराज. जिथे आई वडिलांचे पुण्य आहे की नाव सुद्धा चंद्रकांत ठेवलं महाराज बरं का. चंद्रकांत हे जगाच्या मालकाचं नाव आहे बरं का. पांडुरंगाचं नाव आहे, हे बी चंद्राचं नाही. ईडीत लोक चंद्राचं नाव चंद्रकांत नाही, विठ्ठलाचं नाव कळतंय. जो त्याचा कांत आहे, कांत म्हणजे धनी आहे, जो चंद्राचा सुद्धा मालक आहे तो चंद्रकांत आहे. काय काय म्हणतात, चंद्रकांत म्हणजे चंद्र. चंद्र नाही, पांडुरंग महाराज बरं का. जगाच्या मालकाचं नाव चंद्रकांत आहे महाराज बरं का. लक्षात ठेवा. म्हणजे विठ्ठलाचं नाव द्यायची ताकद सुद्धा त्याच परंपरेमध्ये असू शकते ज्या कुळामध्ये वारकरी संप्रदाय परमार्थ आहे नामचिंतन. आणि माझा विश्वास आहे, जो नामधारक समाजकारणात, राजकारणात, व्यापारात, संसारात, धंद्यात, शेतीत, नोकरीत कुठेही असू द्या, जिथं नामधारक आहे ना तो त्या मातीचं सोनं केल्याशिवाय सोडत नाही. एवढी ताकद त्याच्या नामात असते ना. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा, निमित्त कुठलंही असो, कीर्तन हे लय महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हा कीर्तन सोहळा दादांना अकल्प, ज्याची कल्पना करताना नाही एवढं आयुष्य एकट्या व्यक्तिमत्वाला नाही, त्यांच्या समाजसेवेत ज्यांचा ज्यांचा तिळाचा ना तिळाचा हातभार आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याला अकल्प आयुष्य लागो असं पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे महाराज. आणि लागणार हे मी म्हणत नाही, हे नामदेवराय म्हणतात. मी कोण आहे बोलणारे महाराज. नामदेवराय सांगतात आयुष्य लागल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर त्यांचा वारसा आमचे ऋषीदादा बघा, म्हणजे ती पुढं आलंच ना. कळतं तुम्हाला, नाव चंद्रकांत, पुढं कोण आले, मग देवाची साधना कोण करतो, ऋषीच करतो ना महाराज बरं का. त्याच्यामुळे आमचे ऋषी दादा ही संप्रदायाची ठेव आहे की इथं नाव काही नाही आहेत, नाही तर नावाला खतरनाक असतात. नाव गोड पाहिजे महाराज. नाव गोड म्हणजे देवाचं नाम कसंही मुखात आलं तरी पाप देत नाही, पुण्यच देतं. तुम्ही असं ऋषी म्हणून हाक मारली, तुम्ही असे हाक